नमस्कार मंडळी. तर चला म्हणजे काय माहिती का, आता पूर्ण काम आवरलंय, फक्त भांडे राहिलेत घासायचे. आता पूर्ण कोपीमधलं पण पूर्ण काम मी आवरलंय. आता काय करायचं माहिती का, उद्याच्याला फवारणी करायची. तर बघायचं ते ड्राम भरला का कसा, आणि एकदा कलिंगडला पण, कलिंगडच्या प्लॉटला पण चक्कर मारायची, कसे वाटेल कलिंगड किती मोठे झाले म्हणून. तर चला बघूया आपण. ह्या साईडनं वाटे इथे बघा कलिंगड 2 आहेत कलिंगड लागलेले. पण इथं कसं म्हणजे कसं आहे माहिती का, याला पाणी बरोबर पोचलं गेलं नाही म्हणून पहा कसे वाकडे झाले कलिंगडे. दोन्ही पण वाकडे झाले ते पहा, दोन्ही पण वाकडे कलिंगड झाले. तर मी काय करते, त्या साईडनं आता खूपच वातावरण पण चेंज झालं, खूप आभाळ आले. मी काय करते, त्या साईडनं जायचं आहे. म्हणजे काय होईल, त्या साईडनं लवकर लवकर जायचं आहे. फक्त त्या म्हणजे तिथं ते ड्राम आहे का, त्या ड्राममध्ये पाणी बघायचं आहे. तर चला मग पुन्हा लवकर स्वयंपाक पण, म्हणजे कसं आहे माहिती का, स्वयंपाक पण करायचं आहे. स्वयंपाक करायचा आहे, लवकर लवकर काम आवरायचं आहे. खूप वातावरण पण खूप चेंज झालं आहे. इथे पण टरबूज आहेत, पण ते काय मग कलिंगड आहेत का, ते पण गंडगुळे झालेत. तर म्हणजे खराब झाले. तर म्हणजे पावसाच्या वातावरणामुळे काय झालं, त्याला पाणी भेटलं नाही बरोबर म्हणून पाणी भेटलं नाही. तर बघा इथे 2 कलिंगड आहेत का, ते पण वाकडे झाले. तर तुम्हाला दाखवते पण ते वाकडे कसे झाले कलिंगड. तर बघा इथे छोटंसं कलिंगड पण नाही लागलेलं आहे. हे पहा, हे पहा इथे पण छोटंसं कलिंगड आहे, हे पाल्याच्या आड लपलेलं. हे पहा इथे पण छोटंसं कलिंगड आहे का, ते लपलेलं, पण ते पण वाकडं झाले. कशामुळे माहिती आहे, त्याला पाणी कमी पडले. तरी पण पाण्याचं पाणी कमी पडू देत नाही. पण काय झालं, 2 दिवस झालं फॉल्ट झाला, त्यामुळे याला पाणी भेटलं नाही. पण हे कलिंगड छोटंसं आहे का, वाकडं झाले. आणखीन खूप जागा वाकडे झाले. तर कशामुळे माहिती आहे का, 2 दिवस झालं फॉल्ट झाला. हे पहा इथं हे पण कलिंगड काय झालं, हे हे पण छोटंसं कलिंगड घासलंय. हे पहा याला घासलंय, म्हणजे कसं माहिती आहे का, पाय दिला कोणीतरी कसं वाकडं झालं. हे पहा, आणि याला पाणी म्हणजे पाणी पण याला कमी पडले. हे पहा याच्यावर काय झालं, याच्यावर रोग पडला. तरी हे झालं म्हणजे हे पहा याला गोंडावर रोग पडला. त्यामुळे झाड पण काय करायचं, उपटून टाकायचं. म्हणजे काय होईल, हे झाड कलिंगडाचा वेल आहे का, पूर्ण पूर्ण प्लॉटमध्ये रोग पडेल म्हणून याला एका साईडला उपटून टाकायचं, फेकून द्यायचं याला. म्हणजे काय झालं, 2 दिवस शेतातले कामं सुरू असल्यामुळे मी इकडं आलेच नाही. तर हे पहा, हे पण पूर्णपणे हे पण झाड उपटून टाकावं लागत. याला पण रोग पडलाय, गोंडा रोग पडलाय. ते पण झाड उपटून टाकावं लागत आहे. कुत्र्यानं खूपच खुंदळा केलता. आणि काय झालं माहिती आहे का, प्लॉटमध्ये वानर पण आलते. हे आहे का, 6 साईडला आहे का वांग्याचा प्लॉट आहे. आता पूर्णपणे वांगे उपटून टाकायचे हे पहा. कारण कशामुळे माहिती आहे का, याला वातावरणामुळे वांगे पण लागणत आणि काहीच लागणत, म्हणून 2-3 दिवस झालं सारखे वांगे उपटावले होते आम्ही पण. तर बघा ही वांग्याचा प्लॉट पूर्णपणे वांगे तोडून टाकले. बघा हे वांगे पूर्ण वांगे उपटिलेत. बघा कसे एवढे मोठ्याले बुडं आणि काहीच कामाचे नाही. चला मी तुम्हाला वांग्याचा प्लॉट पण दाखवते. बघा कसे मस्त मी म्हणजे कसे उपटिले. तर पण खूप नुकसान झालं या वातावरणामुळे, पावसाच्या वातावरणामुळे खूप नुकसान झाले. बघा हे वांगे, बघा हा वांग्याचा प्लॉट पूर्णपणे वांगे उपटून टाकले. तर पहा एक पण वांगं लागत नव्हतं म्हणून पूर्णपणे वांगे उपटून टाकलेत. बघा हा वांग्याचा प्लॉट आहे. ही साईड पूर्ण उपटिली आणि ती साईड ही जी हिरवी दिसते का, ती साईड उपटाची राहिली. म्हणजे उद्याच्याला म्हणजे 2-3 जण माणसं लावली तर, आणि ते पण उपटून घ्यायचे. तर बघा हा वांग्याचा प्लॉट किती खराब झालाय, खूपच खराब झालेत वातावरणामुळे. वांगेच लागण. तर हे पहा उपटिले तर आम्ही. हे बुडं आहेत का, हे बघा किती माती लागली या बुडाला. आम्ही पूर्ण बुडं काय केले, पालथी टाकले. तर म्हणजे काय होईल, याला ऊन पडन आणि म्हणजे हे काय होईल, वाळून जाते. तर त्यामुळे हा वांग्याचा प्लॉट आहे.